मतदार याद्यांवरून ठाकरे बंधूंची भूमिका एकसारखीच आहे। प्रत्येक मतदार याद्या तपासणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिलेले आहेत आणि यावर जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करावा असं उत्तर फडणवीसांनी दिलंय। प्रत्येक मतदार याद्या चेक करणार, त्याशिवाय पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। जनतेनं का नाकारलं, अभ्यास करावा असं फडणवीसांनी म्हटलंय। आगामी पालिका निवडणुकांच्या तोंडावर मतदार याद्यांचा मुद्दा समोर येऊ लागलाय। जिंकून यायचं असेल तर मतदार याद्यांवर काम करा अशा सूचना राज ठाकरेंनी पुण्यामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिल्या। याला जर निवडणुकीमध्ये तुम्हाला उघड पाडायचं असेल, जर समजा तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येकाला मतदार यादीवरती काम केल्याखेरीज तुम्हाला गत्यंतर नाही, तोपर्यंत विजय हातामध्ये येणार नाही। तुम्हाला मी आत्ता सांगतोय, माझ्या हातात यादी आल्याशिवाय मी पुण्याची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार नाहीये, हे मी तुम्हाला आत्ता सांगतो। तुम्हाला जर वाटत असेल की आता नुसतं वरवर काहीतरी करून मला मूर्ख बनवाल, नाही चालणार। इथे तुमच्या प्रत्येकाच्या याद्या ह्या चेक केल्या जाणार, तुम्ही संपूर्णपणे काम केलंय की नाही हे पाहिलं जाणार। गालिब ने कहा था, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। बस वही मैं कहना चाहता हूँ, ये अपना दिल बहला रहे हैं और अपने कार्यकर्ताओं को बताने की कोशिश कर रहे हैं कि अपन तो जीत ही रहे थे, अपनी हार में कोई षड्यंत्र है ताकि कार्यकर्ता बिखर न जाए। दहिसरमधल्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देखील हीच भूमिका घेतली आहे। घराघरात जा आणि मतदार याद्या तपासा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय। मतदार याद्यांची तपासणी सुरू करा, घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा। मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली, लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास 40-42 लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले, घुसवले गेले। हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका। सगळ्यांनी एक काम मात्र नक्की करायचं आहे, आपल्या वॉर्डात आपल्या लालबागच्या राजाला नमन करत आपण पुढच्या घडामोडींकडे वळूयात। राहुल गांधींच्या बिहारमधल्या वोटर अधिकार यात्रेचा आज 8वा दिवस आहे आणि राहुल गांधींनी तेजस्वी यादव यांच्यासोबत बाईक रॅली काढली। मतचोरी होऊ देणार नाही असं राहुल गांधी यांनी यावेळेला म्हटलेलं आहे। राहुल गांधींच्या बिहारमधल्या वोटर अधिकार यात्रेचा आज 8वा दिवस आहे। SIR मधील कथित अनियमिततेविरोधात राहुल गांधींनी ही मतदार यात्रा काढली आहे। राहुल गांधींनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बाईकवरूनही प्रवास केला। राहुल गांधींनी भाजपकडून गरिबांचा आवाज दाबण्यासाठी संस्था आणि माध्यमांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला। या यात्रेतनं राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोपही केले। महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणामध्ये मतचोरी झाली, पण बिहारमध्ये मतचोरी होऊ देणार नाही असं राहुल गांधी म्हणाले। बिहार में हम आपको इलेक्शन चोरी नहीं होने देंगे। आप कुछ भी कर लो, आपने महाराष्ट्र का चोरी किया, आपने हरियाणा का किया, कर्नाटक में हमने साफ दिखाया कि वोट चोरी हुआ है, यहां हम नहीं करने देंगे। मैं प्रेस कॉन्फ्रेंस कर रहा था, करते हुए इलेक्शन कमीशन कहता है कि राहुल गांधी को एफिडेविट देना चाहिए। अनुराग ठाकुर जी वैसा ही प्रेस कॉन्फ्रेंस करते हैं, मगर चुनाव आयोग उनसे एफिडेविट नहीं मांगता है। तो आपको क्लियरली पता है, मीडिया को मालूम है कि ये इलेक्शन कमीशन किसके साथ खड़ा है। ये सच्चाई है कि वोटर कटे, 65 लाख कटे, मगर बीजेपी कुछ नहीं कह रही। क्यों? क्योंकि पार्टनरशिप है। इलेक्शन कमीशन, इलेक्शन कमिश्नर और बीजेपी के बीच में पार्टनरशिप है। चुनाव आयोग अब चुनाव आयोग नहीं रह गया है, वो गोदी आयोग रह गया। अब बीजेपी का पार्टी का जो सेल होता है, वैसे चुनाव आयोग जो है काम कर रहा है एक बीजेपी का कार्यकर्ता बनकर के। जमीनी स्तर पे गांव के इलाकों में भी हम लोग घूमे हैं
चुनाव आयोग की क्रेडिबिलिटी जो है खत्म हो चुकी है। निवडणूक आयोगाविरोधात घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेनंतर मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा देशभरात पोहोचवण्यात राहुल गांधी यशस्वी झाल्याचंही बोललं जात आहे। बिहारची निवडणूक तोंडावर आहे। महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। त्याआधी मतदार यादीतल्या घोळाचा मुद्दा इतर राजकीय पक्षांनी सुद्धा आता उचलून धरलाय। दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही असं बाळासाहेब ठाकरेंनी जावेद मियादाद यांना सांगितलेलं होतं, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट बघावा असंही राऊत यांनी म्हटलंय। गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही। त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे। क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियादादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा। बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही। क्रिकेट बद्दल भारतीय जनता पार्टीने शेपूट घातली। अहो शेपूट तुम्ही घातली असेल। भारतीय जनता पार्टी क्रिकेटच्या बाबतीत आणि राष्ट्रप्रेमाच्या बाबतीत अतिशय सजग आहे। जावेद मियादादला घरी घेऊन बिर्याणी खिलवणारे तुम्ही क्रिकेटची भाषा करू नका, पाकिस्तानची भाषा करू नका। मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा पार पडली। 27 ऑगस्टला मुंबईला निघायचं, दगडफेक आणि जाळपोळ नको असं आवाहन जरांगेंनी केलंय। तर लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर मागण्या समजून घेऊ असं फडणवीस यांनी म्हटलंय। बीडच्या मांजरसुंबामध्ये जरांगेंनी इशारा बैठक घेतली। यावेळी मोठ्या संख्येनं मराठा समाज उपस्थित होता। बैठकीतून जरांगेंनी मुंबईला जाण्याचा निर्धार पुन्हा एकदा बोलून दाखवला। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून जरांगे मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली। 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं। 27 ऑगस्टला आपण सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघतोय। आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण आपल्या घरी यायचं। समाजाला डाग लागण असं एकही पाऊल मराठ्यांनी उचलायचं नाही। कोणी दगडफेक करायची नाही, कोणी जाळपोळ करायची नाही। त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं। सरकारने षडयंत्र करून ते लोक आपल्यात घातलेत। सरपंच, माजी सरपंच, चेअरमन, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे मेंबर, सगळ्या पक्षाचे अध्यक्ष, जिल्हा प्रमुख, नगरसेवक, सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, मंत्री, खासदार, माजी आमदार आणि विशेष राहिला महत्वाचा म्हणजे भावी आमदार, भावी खासदार, मेंबर, भावी अर्धे तर मला सोडून गेले। सगळ्यांना सांगा मुंबईला चल। सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर कोणी आक्षेप घेण्याचं कारण नाहीये, कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही। पण लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची मागण्या समजून घ्या। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा विरोध कायम आहे। यावर जरांगेंनी सुद्धा उत्तर दिलंय। सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही। आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाज सुद्धा जागृत आहे, तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही। 29 जाती आरक्षणात घातल्यात ओबीसीत। यांना आता दुःख नाही का? नुसते मराठी आरक्षणात यायचे असले ते येवल्यावल्याचं पोट दुखत, हे चांगलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना। त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू, तो घरापुढेच आहे मी। बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे। विनाकारण नाही डावचायचं। मला वाटतं की मराठा समाजाला पहिल्यांदा न्याय देण्याचं काम मान्य देवेंद्रजींनी केलं। हे सर्व आपण इतक्या वर्षामध्ये बघितलेलं आहे। आणि असं असताना कोणी काही बोलावं, कुणाबद्दल आपण बोलतोय,
थोडं बादशाहाने ठेवलं पाहिजे. कोणाविषयी काही बोलावं. मागच्या वेळेला तर म्हणजे इतका स्तर खाली गेला त्या सगळ्या गोष्टींचा, एकमेकांना आरोप प्रत्यारोपांचा, की लोकांनाही कंटाळा आलेला होता या गोष्टीचा. संग्राम भंडारेंचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल असं म्हणत संग्राम भंडारेंनी पुन्हा बाळासाहेब थोरातांना इशारा दिलाय. संग्राम भंडारेंनी थोरातांच्या समर्थकाचाही व्हिडिओ शेअर केला. कुठलाही महाराज आळंदीकर लावत असेल तर त्याची गाडी फोडायची असं आवाहन थोरातांचा समर्थक असल्याचा दावा संग्राम भंडारेंनी केलाय. माझं एवढं सांगणं आहे, या महाराजांनी यापुढं कुठल्याही महाराजांनी आळंदीकर म्हणून लावायचं नाही. त्यांना त्यांचं गावाचं नाव लावायचं. जर कुणाला आळंदीकर कुठलाही महाराज आळंदीकर असं लावत असेल तर त्याची गाडी अडवायची, फोडायची. तुम्ही हल्ल्याचं समर्थन केल्यामुळं आज महाराज लोकांच्या गाड्या फोडून टाकायच्या असं बोलायला लागलेत तुमचे समर्थक. बाळासाहेबजी थोरात, तुमच्या समर्थकांना माझ्यावर राग आहे, फोडून टाका माझी गाडी. पण इतर कोण्या हिंदू धर्म प्रचारकावर हल्ला झाला तर बाळासाहेब थोरात, मला संग्राम बापू भंडारे मधला बापू काढून टाकावा लागेल आणि मला संग्राम भंडारे व्हावं लागेल. अध्यात्माचा विषय आहे. काही लोक अध्यात्मामध्ये काही गुंड आणि माफिया शिरलेले आहेत. बरं, काही महाराष्ट्राची परंपरा नाही. जो प्रकार बाळासाहेब थोरातांच्या बाबतीत घडलाय त्याचा धिक्कार करावा थोडा. याचा धिक्कार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. कोणत्याही कीर्तनकाराला कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही. कीर्तनकारांनी आपल्या कथा कीर्तनातून बिनदिक्कतपणे धर्माचा प्रचार प्रसार करावा. त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्णपणे आमची आहे. कोणीही त्यांना धमकावू शकत नाही, अडथळा आणू शकत नाही. राज्यामध्ये 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणी आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये 2,04,000 तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1,25,300 लाडक्या अपात्र बहिणींनी लाभ घेतलेला आहे. अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नका असं म्हणणाऱ्या अजित पवारांच्याच पुणे जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी निघाल्या. विशेष म्हणजे पूर्ण राज्यात बोगस लाडक्या बहिणींचं प्रमाण 26,34,000 गेलंय. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण आढळलंय. दोन्ही नेत्यांच्याच जिल्ह्यात बोगस लाडक्या बहिणींचा आकडा जवळपास 3.25 लाखांच्या पुढे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्या. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात 1,25,300 महिलांनी लाडकी बहीण योजनेचा बेकायदेशीररित्या लाभ घेतल्याचं समोर आलं. आजच्या तारखेपर्यंत 26,34,000 बोगस लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेत दरमहा 1,500 रुपये घेतल्याचंही समोर आलं. शिवाय भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी योजनेत कशा शिरल्या असा प्रश्न विचारल्यावर योजना आता बंद करू का असा प्रतिप्रश्न अजित पवारच विचारतात. योजनेचा लाभार्थी घेतोय ना सगळ्यात जास्त बघितलं आलं ना नाही बंद सगळ्यात जास्त बघितलं आलं ना नाही बंद. त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे. जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. निवडणूक काळात घाईघाईनं अर्ज मंजूर झाल्याची कबुली खुद्द सरकारनंच दिली आहे. त्यावेळी तपासणी अंतीच अर्ज मंजूर झाल्यानं निकालानंतर कुणाचाही अर्ज बाद होणार नसल्याचं आश्वासन सत्ताधारी देत होते. सरकार आणि यंत्रणा सुद्धा महायुतीच्या ताब्यात होती. मात्र आता भाजपचेच प्रवक्ते विरोधकांनी बोगस लाडक्या बहिणी योजनेत घातल्याचा आरोप करतात. आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली. त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो. या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय. संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले. राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले. काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले. त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करतंय तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय.